जय शिवराय मित्रांनो, जय एकविरा. तर आज मी तुम्हाला दाखवणार असे दोन साप की एक विषारी आहे तर एक बिनविषारी आहे. आणि त्या दोन्ही सापांचा तुम्हाला मी फरक दाखवणार आहे की कोणता साप विषारी आणि कोणता साप बिनविषारी. तर मित्रांनो, आता माझ्या हातात आहे कुकरी साप, कॉमन कुकरी. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. हा छोटा पिल्लू आहे माझ्या हातात आता सध्या तरी, आणि हा आपल्याच टीम मेंबरला भेटला होता. तर बऱ्याचदा लोक याला मण्यार साप समजून आपल्या खेडेगावात किंवा शहरी भागात याला मण्यार साप समजून मारून टाकतात. तर मण्यार सापाचे जे बॉडीवरचे पट्टे असतात ते खूप वेगळे असतात, त्याचा कलर पण वेगळा असतो. आणि याचा कलर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. तर तुम्ही हेडवरती बघू शकता व्ही आकाराचा शेप आहे, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर मग पट्टे चालू होतात ते पूर्ण शेपटीपर्यंत. थोडासा हिरवासा कलर, त्याच्यावरती काळ्या कलरचे ठसे. एक बिनविषारी साप आहे, सर्वात शांत स्वभावाचा साप. हा आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा खेडेगावांमध्ये नेहमी सापडतो. एकदा व्यवस्थित कुकरी सापाला तुम्ही बघून घ्या. मला मी दाखवतोय भारतातील एक असा विषारी साप जो की सध्या तरी एक नंबरला आहे, आणि त्याचं नाव आहे मण्यार साप. इंग्लिशमध्ये त्याला कॉमन क्रेज बोलतात. तर तुम्हाला मी साप दाखवतो. तर मित्रांनो, हा आहे मण्यार साप. एकदा व्यवस्थित बघून घ्या. काळ्या रंगाचा साप, त्याच्यानंतर बॉडीवरचे जे त्याचे पट्टे आहेत ते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहेत. मित्रांनो, ह्याला सायलेंट किलर म्हणून खास करून ओळखला जातो, कारण हा साप असा आहे की रात्रीच्या वेळेस बाहेर पडणारा साप आहे, आणि खास करून याला माणसांची जी ऊब असते, उष्णता, ही त्याला जास्त आवडते. म्हणून तो अंथरुणात ऊब घेण्यासाठी फक्त येतो. पण जर चुकून आपला जर त्याच्यावरती हात पडला, पाय पडला, किंवा आपला जर बॉडीचा कोणता पार्ट त्याच्या अंगावरती पडला तर तो आपल्या बाईट करतो. आणि ह्या सापाची बाईट झालेली आपल्याला समजत नाही. मच्छर चावलेलं तुम्हाला समजते, पण हा साप जर तुमच्या चावला तर तुम्हाला समजणार नाही. कारण जसे की बाकीचे साप आहेत, घोणस आहे किंवा इंडियन स्पेक्टिकल कोबरा, नाग आहे, तर ह्यांच्या बाईट नंतर आपल्याला थोडा त्रास होतो. त्याच्यामुळे आपल्याला समजतो की साप चावला म्हणून. पण हा साप असा आहे की जर तुमच्या चावला तर तुम्हाला ते जाणून येत नाही, पण याचे लक्षणं तुम्हाला थोड्या वेळानंतर जाणून येतात. जसे की पोटात मळमळणे, घसा जड होणे, त्याच्यानंतर तुम्हाला चक्कर सारखं करणे, असे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला नंतर जाणवतात हळूहळू. तर याचं मी तुम्हाला वर्णन दाखवतो, म्हणजे तुम्हाला कधी जर असा साप दिसला तर तुम्ही त्याला इझिली ओळखाल. होऊ शकता मित्रांनो, ह्याच्या हेड पासून 1, 2, 3, 4 असे 4 डॉट आहेत, आणि मग त्याच्यानंतर हे पट्टे असे चालू होतात.